महाराष्ट्र जालना से खबर है, जहां मतदारों को आह्वान करते हुए जालना जिले की कलेक्टर मैडम आशिमा जी मित्तल ने कहा कि 1 जुलाई से एसएलआर के अंतर्गत मतदारों की नोंदणी तथा यदि सुधार प्रक्रिया शुरू हो चुकी है। 1 जुलाई से एसएलआर अंतर्गत मतदारों की नोंदणी तथा यदि में सुधार की प्रक्रिया शुरू हो चुकी है, जिसमें बीएलओ प्रत्येक मतदारों के निवास स्थान पर संपर्क करेंगे और नागरिकों ने उनके दिए गए फॉर्म को सावधानी पूर्वक सभी जानकारियां भर कर देनी है। उसके पूर्व मतदारों ने अपनी पुरानी मतदाता यानी अपने परिवार के सदस्यों की नोट में कुछ कमी अगर है तो फॉर्म में भर कर देना है। अधूरी जानकारी होने पर वोटर लिस्ट से उनके नाम कम हो सकते हैं। इस बात की सभी नागरिकों को जागरूक रहने की आवश्यकता है। सर्वांना नमस्कार। जालना जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी सांगू इच्छिते की आज म्हणजे 30 जून पासून ते 29 जुलै पर्यंत हे 30 दिवस आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहेत। हे 30 दिवसात आपल्याला एन्युमरेशन फॉर्म बीएलओ कडून मिळणार आहेत आणि आपल्याला हे फॉर्म व्यवस्थित भरून बीएलओ कडे परत द्यायचे आहे आणि ही प्रक्रिया फार महत्त्वाची आहे। जर तुम्ही हे फॉर्म दिला नाही तर आपलं जे नाव आहे ते मतदार यादीतून कमी होण्याची शक्यता आहे। म्हणून मी सगळ्यांना आवाहन करते की आपली स्वतःची मॅपिंग म्हणजे जर आपलं स्वतःचं नाव 2002 ची मतदार यादीमध्ये असेल तर सेल्फ मॅपिंग आणि जर आपले आई वडील किंवा आजी आजोबाचे नाव 2002 ची यादीमध्ये असेल तर प्रोजेनी मॅपिंग हे 2 प्रकारची मॅपिंग स्वतःची अगोदर शोधावे आणि करून घ्यावे। बीएलओ आल्यानंतर त्यांच्याकडून फॉर्म एक्सेप्ट करून त्याच्यावरती मॅपिंग चेक करावी आणि मग ते फॉर्म रिटर्न करा बीएलओ कडे 29 जुलैचे अगोदर। तर मी सगळ्यांना एसआयआर ची जी प्रक्रिया होत आहे त्याच्याबद्दल शुभेच्छा पण देते आणि आवाहन करते की जास्तीत जास्त संख्येने प्रशासनासोबत एसआयआर ची जी ड्राईव्ह आहे ती यशस्वी करावी। धन्यवाद।